आज पण उशीर झाला। सकाळपासून झाले तेवढे घोळ पुरे झाले। आता ऑफिस मध्ये जाऊन काही नवीन घोळ नको व्हायला। मल्होत्रा सर, सर, मल्होत्रा सर, यस, आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज में आपका स्वागत है। कहिए मैं आपकी क्या सेवा कर सकता हूँ? एक सेकंड, आप माल लेने आए हो माल देने आए हो? मुझे क्या इसमें सब एंट्री करनी पड़ती है ना? आपका नाम क्या है? सर असं काय करताय? आदित्य कश्यप। आदित्य कश्यप? तुम्हारा नाम आदित्य है? हो सर। तो कश्यप कहाँ है? सर प्लीज लाजवताय तुम्ही मला। सर प्लीज उठा, मी हात जोडतो। उठा? अरे मैं इधर से उठ गया तो ये सब काम कौन करेगा भाई? हाँ, ये सब स्टॉक लेना है, एंट्री एग्जिट करना है, माल का हिसाब वगैरह रखना। ये देखो ना, इतना ये सब डस्ट लग गई तो ये मुझे झाड़ू पोछा गोडाउन में सब लगाने का ही सब मेरा काम है। और देखो कोई टेम्पो आ गया तो टेम्पो से उठाकर बॉक्स यहाँ रखना पड़ता है और यहाँ से जाके टेम्पो में डालना पड़ता है। ये सब हमारे का काम भी मुझे ही करना पड़ता है। और आप जैसा साहब आ गया ना तो उसको सैल्यूट ठोकना, उसको चाय पानी वगैरह पूछना। सर आप क्या लेंगे? चाय कॉफी या और कुछ? सर सॉरी प्लीज। अरे क्यों आप मुझे सॉरी सॉरी कहते हो? शर्मिंदा करते आप मुझे। अरे सर तो आप है सर, आपका तो नाम ही आदित्य है। उस हिसाब से तो आप ये आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज के मालिक हो गए ना। हम तो आपके नौकर हैं ना सर, हम आपकी नौकरी करेंगे। आप आराम से घर में बैठिए, धंधा कीजिए, पैसा कमाइए। नौकरी करने के लिए हम है ना। मेरा यहाँ आना जाना क्या कम हो गया? तुमने तो ऑफिस आना ही बंद कर दिया। क्या चल रहा है भाई? हैं? सर आओ इधर खड़ा रहे सामने। मेरे सामने खड़े रह के बात करने की औकात नहीं है तुम्हारी, समझा? मेरी मर्जी से मैं तुम्हारी हमेशा की छुट्टी कर दूंगा। यहां तो क्या कहीं भी नौकरी नहीं कर पाओगे आदित्य कश्यप। रास्ते पे भीख मांगते नजर आओगे, भीख। समझ ले, काय समझ ले, सही समझ ले। चल काम पे लगो। हाँ जी, मिला क्या कोई? अरे भाई, बीवी घर पे नहीं है ना, मैके गई है। वही तो प्रॉब्लम है ना भाई। हाँ, तो कौन करेगा ये, इसलिए वेटर चाहिए। शराब और कबाब कोई हाथ में लाकर नहीं देवे तो पार्टी का मतलब ही नहीं बनता ना यार। अरे ढूंढना भाई, ढूंढो ढूंढो, नौकर जोकर जो मिले ढूंढो। वैसे नजर में कोई आ ही जाएगा। अजून काही सुयोग्य मुलगी आदित्यसाठी नजरेस पडत नाही रे बाबा। अरे पडेल पडेल दादा, अरे उगाच घाई करतोयस तू। घाई असं नाही रे, काय आपण एका जबाबदारीतून मोकळे हो ना। जबाबदाऱ्या कधीच संपणार नाही दादा, आणि आदित्यच्या बाबतीत तर कधीच नाही। आताशी आपण त्याच्यासमोर फक्त एक पान उलगडलंय। हो, अजून मोठा ग्रंथ आहे काय रे? तेच तर म्हणतोय रे, आता वंदनाचा धक्का त्यांनी पचवलाय। आता ह्याच्या पुढे मोठे मोठे धक्के पचवताना त्याच्याबरोबर जर का त्याची बायको असेल खमकी तर बरं ना।
म्हणजे त्याच्याही दृष्टीने आणि आपल्याही दृष्टीने. होणार होणार, सगळं होणार. आपली सून कमिंग सून. फाटकापर्यंत येतेस, उद्या दारात येऊन उभी राहील. सत्य आत्ता कोण असेल? सून आली असेल. चेष्टा नको सतत. हे चेष्टा नाही रे, थांब दादा. तर पिंट्या असेल. जेवणाचा वास गॅरेज पर्यंत पोहोचला असेल. मी बोलवतो त्याला. बोला बोला. कोण? हे ब्रह्मेंचंच घर ना? हो का? मी? अरे थोरल्या ब्रह्मदेवांची काशी करायला आलेला नारद मुनी. अरे म्हणजे मला ओळखलं नाहीस तू? तू काळा डगलेवाला ब्रह्मे ना? कोण रे? अरे रघ्या. दादग्या. अरे वा वा वा, क्या बात है. अरे ओळखलात की नाही याला? अरे हा रघ्या. कोण रघ्या? अरे दापोलीचा, पद्मावती मंदिराजवळचा. अरे माझा खास मित्र. अरे रघुवीर काशीकर. आत्ता कसं? तरी मला वाटलंच कुठेतरी पाहिलंय. पण मी बरोबर ओळखला तुला. अरे तू 3 नंबरचा काळा डगलेवाला म्हणजे वकील ब्रह्मे. हा 2 नंबरचा दाम दुप्पट ब्रह्मे. आणि तो ज्युनियर ब्रह्मे. अरे गॅरेज विदाऊट मॅरेज कुठं आहे? ओ बाबा. अगो कोकणात सगळ्यांची नावं अशीच. काय रे दादग्या? हा हो. या या या, आत या, आत या. इथे का उभा? चल 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 चल. ये, चला ये. रे, चला या. ये ग. ये बस बस बस. हो हो. अरे हे घे. आणि मेघनानी स्वतःच्या हाताने बनवलेल्या आंब्याच्या पोळ्या. हो. आणि आप्पांसाठी पेजेसाठी तांदूळ. अरे काय काय आणलंय? अरे घे. बस बस बस. हो हो. अरे इतकी वर्ष बोलवतोय रघ्या तुला, कधी आला नाहीस. आज अचानक कसं काय उगवलास? अरे तू लाख बोलवशील, पण माझ्यासारख्या माणसानी मुंबईत येऊन करायचं काय? मुंबई दर्शन. आणि त्यात काय बघायचं? गेटवे ऑफ इंडिया. म्हणजे इंग्रजांचा राजा बोटीनी ज्या दारातून आत आला त्याच्यावर डोकं टेकवण्यापेक्षा मी गणपतीपुळ्याला जाईन. अरबी समुद्र तिथे काय नाही इथे काय सारखाच. बरोबर. उभी का बस. आपलंच घर आहे. पाणी. नाही मी नाही नाही, मी देते. देऊ दे देऊ दे. मग इथे कशाला आलात? अरे हिच्यामुळे यावं लागलं मुंबईत. हा ओळख करून देतो. ही माझी मुलगी मेघना. नमस्कार करते. अगं राहू दे. नाही ठीक आहे, ठीक. बस बस. पडू दे पाया. अरे आशीर्वादाची गरजच आहे तिला. चांगला नवरा मिळू दे असा आशीर्वाद देतीस. नाही हा मामा, आधी चांगली नोकरी मिळू दे असा आशीर्वाद द्या. बर. काय शिकलीस म्हणे? B.Com पूर्ण केलंय, आता M.Com करायचंय. पण स्वतःच्या कमाईने, म्हणून बँकेच्या परीक्षा देते. आहे का नाही अगदी तुझ्यासारखीच. अरे याच परीक्षेसाठी आलो होतो. पत्ता तुझा डायरीत होताच. म्हटलं बघू तरी ब्रह्मेंनी दापोली सोडून मुंबईत येऊन असा काय मोठा ताजमहाल उभा केलाय तो. अरे कसला ताजमहाल आलाय. बरं उत्तम केलंस. आता आज इकडेच राहायचंस? हा नाही नाही नाही. अरे रात्रीची एसटी आहे हो परत जायची. आगाऊ तिकीट काढली आहेत ती वाया नाही जायची. अरे गेली तर गेली. हो. आणि त्याचे पैसे कोण भरील? तुमचे तीर्थरूप आप्पा आहेत ना रे? नाही म्हणजे घरात आहेत ना असं म्हणत होतो मी. नाही त्यांच्या पाया पडतो आणि 5 मिनिटं बसून निघतो मी. अरे ती रात्रीची आहे ना. मग आत्ता बसून जाऊन काय करणार आहेस तिकडे? हक्काचं घर आहे, जेवण तयार आहे, हातपाय धुवून घे आणि जेवूनच जा. चला उठा.
अरे पण तू नाही अरे बिरे काय नाही, चला 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 चला. हे ब्रह्मदेवाला ऐकणार नाही. हो दाखवते ना, हे बाय. गोड आहे ना रे? रघु ना? ओ रघ्या नाही रे, त्याची मुलगी मेघना. हा, बरी आहे का बरी काय? तुला सांगतो, मला तर वाटतंय आदित्य करता अगदी सुयोग्य मुलगी आहे. तू मगाशी म्हणालास की नाही की दारात सून येऊन उभी राहील, तसं झालंय. मी हिच्याबद्दल नव्हतो बोलत. अरे कुणाबद्दल का होईना, पण खरंच रे दारामध्ये येऊन उभी राहिली सून. हे बघ, मी काय म्हणतो, गप्पा मारता मारता बघण्याचा कार्यक्रम होऊन जाईल. तू एक काम कर, आदित्यला फोन कर, त्याला झाप द्या, त्याला म्हणा ताबडतोब घरी ये. आणि हे बघ, त्याला सांगू नको मुलगी आली बघण्याचा कार्यक्रम आहे, नाही ते यायचा नाही. अरे जातोस ना? नेटवर्क नाहीये. तू बाहेर जाऊन ट्राय कर, जा जा. हा बोल भाई मग. अरे आदित्य, काही झालं तरी लवकर घरी येऊ नकोस, कारण तुला सांगतो काय कामात आहेस. मग करू का फोन? नाही बोल ना. काय हाफ डेचा फुल डे झालाय? तुला कसं कळलं? खरंच झालाय. हा म्हणजे काल सुट्टी घेतली ना रे. काम कर, नीट काम कर आणि सावकाश घरी ये. नाही सावकाश काम कर, पण लवकर घरी ये. अरे तुला बघायला पाहुणे आले. ठीक आहे. दादाचा मित्र आलाय दापोलीवरून आणि त्याची मुलगी सुद्धा आली आहे. आता त्यांनी बघायला नको का? त्याला भेटायला हवं ना, बघायला हवं ना. हा ये. हा ठीक आहे, करतो प्रयत्न. हा आणि हे बघ, येताना पोहे घेऊन ये. पोहे? अरे घरातले पोहे संपले, चहाच्या वेळी पोहे लागतील ना संध्याकाळी. हा कळलं ना? पोहे. अरे कांदे पोहे असतात ना, कांदे पोहे, त्यातले पोहे. अरे असं काय करतोस? गुळ पोहे, दूध पोहे, दडपे पोहे, वेगवेगळे पोह्यांचे प्रकार असतात ना, ते घेऊन ये. दाखवायचा कार्यक्रम असतो ना. हो ठीक आहे, आणतो पोहे. बघ, नुसते आणतो ना, आधी बघून घे पोहे. म्हणजे मुलगी बघतात ना तसे आधी पोहे बघायचे, मग मुलगी बघायची. कळतंय ना? सांगायचं ते सांगत नाहीये आणि वाटतं ते पडपडत बसलाय. दादा तू लाख प्रयत्न कर, पण ज्याच्या मनी सई त्याला आता भावणार नाही काही. अरे बाबा, मला आता खाऊन नाही चालणार आहे. हो तुम्ही बसा. तुला मगाशी बोललो ना मला खायला नकोय म्हणून. हो एक घास खाऊन तर बघा, बसा. नो म्हणजे नो. बघितलंस, तुझ्या लग्नाच्या टेन्शनमुळे ना तुझ्या डॅडूला जेवण सुद्धा जात नाही. अगं उठू का मी? बेडू बस. खरा तकल्लुफ तुझा नाहीये. ऍक्च्युली आज मोठी VIP पार्टी आहे. तिकडे खाणं आणि पिणं एकदम मजबूत होणार आहे, म्हणून त्याला पोटात जागा करतोय. कसली पार्टी? कुठली पार्टी? अरे आपल्याला मोठी पार्टी बनवणारी पार्टी आहे आज. माझा एक लग्गा लागला ना, एक सेटिंग लागली ना की मग पास नुसता पैसाच पैसा. अरे डायरेक्ट पटवर्धनांच्या लेवलला जाऊन बसू आपण. आणि मग काय, नुसतं बसूनच खायचं आपल्याला. अरे आता सुद्धा आपण बसूनच खातोय की. अरे होतो हे. चल ठीक आहे, थोडं खातो मी. काय आहे जेवायला? भेंड्याची भाजी. भेंडी? शी. अरे असल्या भाज्या शिव्या म्हणूनच बरे आहेत, खायला नको. मला सुद्धा नको भेंडीची भाजी. मी राईस खाते. तू आणि तुझं डॅडू सेम टू सेम आहात. भेंडी दिसली की तोंड वाकड. राईस खातीये ना मी, मग उपकार करतेस का? नाहीतरी मला जे आवडतं ते तुला कुठे आवडतं? मला असं वाटतं सुयश आणि भेंडीची भाजी दोन्ही या जगातून गायब झाले पाहिजे.
हा 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 सुयश तर माहित नाही, पण प्लीज भेंडी नको. मला भेंडीची भाजी जाम आवडते ग. त्यात मी डबा आणला नाहीये, तेव्हा भेंडीचं नावच काढू नकोस. चंदू काका, मला ना काही चपात्या आणि भेंडीची भाजी डब्यात घालून पॅक करून द्या. ओके. काय ग, कुठे निघालीस? अगं मी नैनाकडे चाललीये. नैनाला भेंडीची भाजी खूप आवडते ना, आणि तसंही मी आणि डॅडू खाणारच नाही आहोत, मग ती तरी खाईल ना प्रेमाने. ओके ठीक आहे, जेवून जा. तिच्याच बरोबर जेवते ना. चंदू काका मला नीट पॅक करून द्या. भिकाऱ्यांना जेवण घालायचं सोशल वर्क कधी संपणार याचं काय माहित. हे काय? अरे अन्न अन्न आहे. जेवण आणलंय तुझ्यासाठी आम्ही. माझ्यासाठी? हाँ वो क्या बना यार, हम लोग होटल में खाना खाने गए थे, कुछ बच गया तो वेटर को बोला भाई पैक करके ला, रास्ते में किसी गरीब को दे देंगे. हाँ हो, आणि वाटेत आम्हाला कोणी गरीब दिसलाच नाही रे, मग तुझी आठवण आली म्हणून घेऊन आलो. नाहीतरी तू मल्होत्रा साहेबांच्या तुकड्यांवरच जगतोयस ना, तेव्हा हे तर आनंदाने गिळशील नाही का? इट्स ओके. माझं काम उरकतच आलंय, मी घरी जाऊन जेवतो. ओए आज तेरा फुल डे है, काम पूरा होने तक. हो चुका सर, सगळी कामं संपली आहेत, पण आज सकाळी मी 2 तास उशिरा आलो होतो, म्हणून 2 तास एक्स्ट्रा थांबून मग जाईन मी घरी. इथले नियम ठरवणारा तू कोण? मालक आहेस इथला? जोशी सर इथले मालक तर तुम्ही आणि मल्होत्रा सरही नाही आहात. जुबान लड़ाता है, हमसे जुबान लड़ाता है तो अभी के अभी तुझे मेरे साथ चलना होगा, समझ ले, सही समझ ले. एक मिनिट. सॉरी सर, पण आता इथून पुढे ऑफिस सोडून तुमची पर्सनल कामं करणार नाहीये मी. करावं लागेल बाळा, करावं लागेल. आणि जर नाही केलंस ना तर काय करणार? नोकरीवरून काढून टाकणार? नाही ठीक आहे, त्याआधी ना मीच राजीनामा देतो. रेजिग्नेशन. ते काय आहे ना, इथं नोकरी करायला आलो होतो, तुमची गुलामी नाही. येतो. अरे 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 अरे, तुम तो बुरा मान गए यार. कोई बात नहीं, छोड़ दो ऐसी नौकरी, लात मारो ऐसे जॉब को. हाँ? हो पण सर. जोशी तुम समझते नहीं हो यार, टैलेंटेड लड़का है ये, इसे तो ऐसे क्या 1000 जॉब मिल जाएगी, है ना? जाओ आदित्य कश्यप, बिंदास जाओ. जाने से पहले 2 लाख रुपया जमा करके जाओ.